अवजड वाहतुकीमुळे पालघर तालुक्यातील नागझरी ते किराट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून तब्बल 7 कोटी रुपये खड्ड्यात गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी कोट्यवधींचा निधी खर्च करून करण्यात आलेले डांबरीकरण पावसात वाहून गेले असून रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले. नागझरी किराट चिंचारे हा मार्ग बोईसर ते चिल्हार फाटा या राज्यमार्गाला जोडणारा ग्रामीण भागातील अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या मार्गाचा वापर शालेय विद्यार्थी, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगार, स्थानिक नागरिक तसेच महामार्गावरील कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र या परिसरातील दगडखाणी आणि क्रशरमधून क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच 25 ते 30 टन वजनाची गौणखडीच वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या सतत वर्दळीमुळे रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे. परिणामी वाहन चालकांना बांधकामाधीन मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाचा नाईलाजाने वापर करावा लागतोय. 8 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी नागझरी ते किराट या टप्प्यासाठी केंद्रीय विकास निधीतून तर किराट चिंचारी या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या निधीतून सुमारे 15 कोटी रुपये मंजूर झाले होते. मे महिन्यात अगदी पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र दर्जाहीन साहित्य आणि निकृष्ट कामामुळे अवघ्या महिन्याभरातच डांबराचा थर वाहून गेला आणि कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला. या प्रकाराविरुद्ध स्थानिक संघर्ष समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तज्ञ समितीकडून रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करून दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. दरम्यान कार्यकारी अभियंता महेंद्र केडी यांनी दिलेल्या माहितीनुसार IIT मुंबईकडून रस्त्याच्या नव्याने आराखडा तयार करण्यात आला असून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माती स्तरीकरण करून अधिक मजबूत आणि टिकाऊ रस्ता तयार केला जाणार आहे. मात्र लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भावेश पावडे यांनी दिला. आता प्रश्न हा आहे की दोषींवर कारवाई होणार का आणि नागझरी किराट रस्त्याला खरोखरच IITचा भक्कम आधार मिळणार का?